नमस्कार, मी प्राजक्ता जाधव. तर आता मी चालली आहे लालबागच्या दर्शनाला मुंबईला आणि आजूबाजूच्या खूप सारे गणपतींचे दर्शन करेल. तुम्हालाही भेटायचे सर्व गणपतीने. ठीक आहे, स्टेटिंग ट्रेनने जाते म्हणून अशी केस वगैरेवर बांधले. ठीक आहे, नंतर मी तुम्हाला माझा आउटफिट वगैरे शेअर करेन. ठीक आहे, चालेल. काळा चौकीच्या महागणपतीला चाललोय आम्ही. चिंचपोकळीचा चिंतामणीच्या गणपतीला. यावर्षीची चिंतामणी थीम आहे छत्रपती संभाजी महाराजांची. गणपती मुंबईचा राजा. असं डेकोरेशन. इकडे जनरल लाईन आहे आणि इकडे या साईडला पासवाली लाईन आहे. 20 रुपीज पास फॉर डायरेक्ट दर्शन, VIP दर्शन. मुंबईचा राजा. मार्केट आहे. जसं आपली एक्झिट होते ना मुंबईच्या राजाचे, तसं हे मार्केट आहे. तर ह्या वर्षीची मुंबईच्या राजाची थीम आहे रामेश्वर. तर आणि जो जी मूर्ती आहे पप्पाची, तर त्याचा जो फेस आहे तर तो एकदम अशा जुना, जसा आधी कसा गणपतीची मूर्ती पण जुना असायची तसा फेस दिलेला आहे. बागला गर्दी. तर आता आम्ही आलो लालबागच्या राजाच्या दर्शनाला. VIP पासने आलो, पण खूप गर्दी आहे आणि ना पाऊसही खूप आहे म्हणून आता आम्हाला थांबवलेलं आहे. मग आता दर्शनाच्या वेळेस तुम्हाला दाखवतो. आता माझं दर्शन झालेलं आहे लालबागचं. ही चरण दर्शनची लाईन आहे. हे बघा, ही गर्दी आहे लालबागच्या दर्शनाची. हे इथून आतमध्ये जायला आहे. हे नॉर्मल लाईन आहे. आमचे VIP होतं म्हणून तरी जरासं बेटर झालं, पण आतमध्ये खूप बेकार आलं. आता मी तुम्हाला जिथे लाखो भक्त दर्शनाला येतात असा हा लालबागच्या राजाचा तुम्हाला मी अनुभव सांगते. आज आम्ही गेलो होतो तर खूप गर्दी होती. जर तुम्ही चरण दर्शन करणार, आमचं VIP होतं तरी पण आम्हाला चरण दर्शनाला 2 तास लागले आणि एवढी ढकलला ढकली. आणि चरण दर्शन होतं 1 सेकंडचं होतं, पण तिथं गर्दी खूप जास्त. तर तुम्हालाही जायचं, जा. तुम्हाला ते नंतर जेव्हा तुम्ही चरण दर्शन कराल आणि जेव्हा ती मूर्ती बघाल असं वरती बघाल असं मूर्तीला, तेव्हा एवढं सॅटिस्फॅक्शन भेटेल ना. जेव्हा ती मूर्ती तुम्ही बघाल असं वरती मान करत, तेव्हा एवढं मस्त सॅटिस्फॅक्शन भेटेल. आता परेलचा राजा. आता आम्ही आलोय परेलच्या राजाला आणि इथे पण आम्हाला आरती भेटले. आम्हाला सगळीकडे आरती भेटले, जिथं चिंतामणीला वगैरे गेलो तिथे पण आणि लालबागच्या राजाला पण. हे बघा
जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा तर ना परेलच्या राजाच्या इथे ना अयोध्याचं मंदिर बनवलंय, राम मंदिर. हे बघा. आता आम्ही चाललोय परेलच्या लंबोदरला. तर आता आम्ही ना परेलचा राजा गेला ते पण VIP पासवरती, आणि आता लंबोदर करतो. घेतो पण दाखवायचं तुम्हाला. जर असं तुम्ही जर तुम्हाला परेलच्या राजाचं दर्शन पाहिजे तर तुम्हाला पास पण भेटतो 70 रुपयाला. ठीक आहे, तर तुम्ही तेही करू शकता. आता आम्ही आलो कलागंधला, जिथे ना सर्व गणपती बनतात. तिथूनच सर्व गणपती येतात. जो तुम्ही चिंचपोकलीचा चिंतामणी बघितला तो पण याच इथेच बनलेला आहे, याच आर्ट स्टुडिओमध्ये. आणि मग इथूनच ते घेऊन जातात चिंतामणीच्या प्लेसला, चिंचपोकलीच्या इथे. तिथे चिंतामणी बनवलेला आहे. हे काय हे सर्व कसं टाकून वगैरे फ्रेम्स वगैरे बनवतात. हे काय इथे देवींच्या मूर्त्या बनवतात. आता देवी बसणार आहेत ना, तर त्याचं पण आता प्रिपरेशन चालू आहे. हे बघा इथे नंदी आहेत आणि हे कसं बनवतं. जी परेलच्या महाराजाची मूर्ती आहे ती ह्यानी बनवली, अरुण दत्ते ह्या आर्टिस्टनी बनवली. आता आम्ही आलो गणेश लीला गणपतीला. हा बघा किती सुंदर गणपती. आता आम्ही आलोय परेलच्या महाराजाला. आता आम्ही स्वतः VIP पास घेतलाय 30 रुपये देऊन पर पर्सन. बघा आता आम्ही आलो साकीनाकाच्या महागणपती, आणि हा आजचा शेवटचा गणपती आहे. मी घरी पोचलेली आणि हा ब्लॉग इथे संपतो. तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.